3 सेट्स याचे रिफ्लेक्टिव्ह मिरर्सचे, बरोबर. त्याच्यामध्ये एक फोकल लेन्स असते. आता मागे ते ट्यूब तुम्हाला सांगितलं, ट्यूब आणि जनरेटर. तो काय करतो, तुमचं रिफ्लेक्टिव्ह जनरेटर काय करतो, तुमची जे गॅसेस असतात त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन घडून होतो. त्याच्यात काय होतं, तुमचा प्लाझ्मा काय होतो, प्लाझ्माला एक टूला स्ट्राईक होतो, तुमचा रिफ्लेक्टिव्ह मिररवर स्ट्राईक होतो. तो असा 2 वेळा स्ट्राईक होतो. ते हा तुमचा कटिंग हेड आहे. कटिंग हेडवर काही होऊ शकतो. मध्ये रिफ्लेक्ट आणि 45 डिग्री, बाकी सगळे 45 डिग्री आहे. आणि मीच्यामध्ये लेन्स असते, ही डायरेक्ट 180 डिग्रीमध्ये फ्लॅट असते. ती काय करते, आता जेव्हा इथून ते रिफ्लेक्टिव्ह रेज येतात ना रेडिएशन्स वगैरे, त्या रेडिएशन आपल्याला दिसत नाही, त्या थोडेसे स्प्रेड असतात. त्यांना काय होते, फोकल लेन्सचं काम काय असतं, तर सगळ्यांना कंबाईन लेन्स करतो, त्यांना स्टिम्युलेट होतो. पाहिजे जेव्हा लेझर येतो ना, तुम्हाला म्हणजे ते लेझर दिसेल, पण इथे तुम्हाला दिसत नाही का, थोडेसे स्पीडमध्ये असतं. इथे आलं ते काय होतं, ते ॲम्प्लिफाय होतं. त्याच्यामुळे काय होतं, लेझर डायरेक्ट जनरेट होतो, फोकस होतो. आणि ते काय मटेरियल तुमची कटिंगला स्टार्ट होतं. आणि आता असं खाली ट्रेड पडले. बाकी आता असा तुम्हाला 3 ॲक्सिस आहे. एक हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, वाट आणि दुसरं एक डिप्स आहे. ते आहे एक्सपोर्ट होते, ते साईड पण सपोर्ट आहे. आणि हा नोझल पण कोण घेऊ, हे साईडने सिंगल सोकेट काय तुम्हाला साईड आणि ती फोकस खूप हाय टेम्परेचर डेव्हलप होतो, जनरेट होतो. त्याच्यामुळे काय होतं, तुमचा एन्व्हायरमेंटला किंवा आपण जास्त काय मशीन जास्त वेळ चालू आता आपण तिथे कॉलेज चालू कंपनीमध्ये कसं कंटिन्युअस चालू असतं, 8 ते 12 काय होतं, त्यासाठी लॉस होतो. परत जे वर्कर्स काम करतात त्यांना त्रास होतो. आपण कंपनी काय करतात कंट्रोल होतो आणि त्याला याच्यात मेन कसं असतं, मेन सारखं एक काय करतो जे गॅसेस आहे ना, गॅसेस काय होतं, सरकून घेतो. सर त्यामध्ये काय होतं, ते ड्राय होतं. ड्राय काय करतो, जे म्हणजे काय आपले जे एकदम बारीक मायक्रोमीटरमध्ये पार्टिकल असतात, ते पार्टिकल बाहेर ते होतं त्यांना त्रास होतो. वेळ असतात ते मेन लगेच चुकून जातं. आणि कुठे काय आहे, हॉटेल असतं, हॉटेल आपल्याला काय नसतं, ह्या एक्झॉस्ट करून झाल्यापर्यंत समजतं. जनरेटर म्हणजे स्टार्टिंगला तुमचं हिलियम असतो पोस्टेजवर माहिती बाकीचे केस आता आपल्याकडे तुम्हाला सांगितलं डिझाईन सॉफ्टवेअर कोणते कोणते आपल्याकडे ऑटोकॅड आहे, सॉलिडवर्क्स आहे, ऑटोडेस्क विजन 360 आहे, आणि याचं मेन सॉफ्टवेअर काय माहिती का, हे सॉलिडवर्क्स ऑटोकॅड हे काय झाले, तुमचे सॉफ्टवेअर तुमचे डिझाईन कॅड सॉफ्टवेअर झाले, कॅड मॉडेलिंग सॉफ्टवेअर झाले. पण याचं पण एक स्वतःचं एक स्पेसिफिक सॉफ्टवेअर आहे, त्याचं नाव आहे लेझर कॅड. लेझर कॅड काय करतो, त्याला तो कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, ही मशीनला तो कंट्रोल करतो. ते सॉफ्टवेअर आहे लेझर कॅड. आपण जी फाईल त्या सॉलिडवर्क्समध्ये किंवा ऑटोकॅडमध्ये डिझाईन करतो, ती डिझाईन आपण काय करतो, सेव्ह ॲज करता ती .dxc म्हणून आपण सेव्ह करायचं. जसं आपण .pdf असते, .jpg असते, त्याप्रमाणे .dxc म्हणून ती आपण सेव्ह करायची, कारण तीच फाईल तो रीड करतो. आणि ती लेझर कॅडमध्ये आपण ती फाईल ओपन केली का तिथं आपण त्याला कमांड द्यायची. कमांड दिल्यानंतर काढून आपण पुण्यात त्याला 66 सॉफ्टवेअर आहे त्याची डिझाईन आपण डिझाईन करून पण करू शकतो. तर त्याला कन्वर्ट करताना आपण त्याची डिझाईन कन्वर्ट करतो. तो काय तो या मशीनला कंट्रोल करतो. सेम लेझर कॅड काय करतो, मशीनला कंट्रोल करतो, बरोबर की नाही. जसं सी एस मशीन जी कोड लागतो, जसं लेझर कॅड हा स्पेसिफिक लँग्वेज आहे मशीनची. ठीक आहे. आता हे जास्त युजर फ्रेंडली नाही, याचं काम फक्त काय आहे, कमांड देणे, मशीन कंट्रोल करणे.
त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त फीचर्स दिसणार नाही, तर फक्त ते एक्सरसाइजसारखे फक्त वर्ड्स वगैरे लाईन्स वगैरे एवढ्याच गोष्टी आहेत. बाकी तर करून दाखवतो. आता ही आपण सोबत घेतला तर काय पण करू शकतो, स्क्वेअर टाकू शकतो किंवा असं इथे ठेवू शकतो. पण आता आपण हे केलं का साईज देऊ शकतो MM मध्ये. आता आपण घेतलं हे 16 आणि मध्ये दिसत आहे दोन प्रकारचे याच्या गोष्टी आहेत. इथं पण एक डायमेन्शन, इथं पण एक डायमेन्शन. आता हे पहिले इकडचे डायमेन्शन आहेत नाही, काय माहिती आहे का तुमचं स्क्रीनचं डायमेन्शन, हा जो पूर्ण पेज आहे त्याची साईज आहे ते डायमेन्शन. आणि हे दुसरं काय आहे तुमचा, तुमची ड्रॉइंगची डायमेन्शन. ओके, आपण काय करू परत एक फक्त किचन म्हणून उद्या आपण जेव्हा प्रोजेक्ट डेव्हलप करू आपलं डिझाईन कोड एक प्रकारे तुम्ही आपण कट करूया. प्रोजेक्टमध्ये एक समजावं बेसिक वगैरे आपण घेऊन टाकू. तुम्ही स्वतः पण आपल्या इथे हँडल करून बघा प्रत्येकाने एक स्पेसिफिक. बॅक कंट्रोल सेम तुमच्या याच्यासारखे फोटोग्राफसारखे. हे वर्क झालं. डिझाईन डिझाईन करत असं डिझाईन करून तुझ्या कॉलेजचं. आता हे झालं असं एक जस्ट सिम्पल एक व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये काय काय लोकांना त्याशिवाय दोन प्रकार बरोबर, कटिंग आणि इंग्रेविंग. आता इथं तुम्हाला व्हिडिओज केला आता काय करायचं आपल्यासोबत आता आपले नाव आहे इथलं एक नाव आपण काय करू इंग्रेविंग करून बघू, दुसरं कटिंग करून बघू काय फरक तुम्हाला जाणवतो. आपण कटिंग करू इथे पॅरामीटर्स असतं. आता इथून बघू शकता इथं 5 प्रकार कटिंग. इथे म्हणजे आहे तुमचा पार्ट हा कट होणार. इंग्रेविंग म्हणजे फक्त तुमचा एम्बॉसिंग होणार. दुसरं काय कट आफ्टर इंग्रेविंग, पहिले कट होण्यानंतर इंग्रेव होईल. नंतर तुमचं काय होल्ड फक्त होल्ड मारायचं. दुसरं काय पेंड्रल. पेंड्रल म्हणजे काय बघतो पॉईंटरवर थोडंसं फ्री करतो पोरायचं काम करतो आणि कट होणार नाही. इथं आपण इथे पॉवर असेल मॅक्सिमम पॉवर म्हणजे कसं असतं माहिती आहे का तुम्हाला
जो तुमचा लेझर बीम येतो पाहिजे त्याची मॅक्सिमम मिनिमम पॉवर आपण रेंज टाकायची असते आपल्याला. त्याच्यावर जास्त तुम्ही जेवढं जास्त टाकाल ना तेवढी चिप फ्लेक्झिबल होईल. आणि तुम्हाला माहिती जो लेझर असतो तयार होतो तिथे त्या जनरेटरमध्ये तो काय होतो थोडासा कंटिन्यूस सप्लाय नाही राहत. तो थोडासा व्हेरिएबल असतो. कधी थोडं कमी पॉवर जाईल मध्ये थोडं जास्त पॉवर जाईल. तुम्ही जर त्याला जास्त रेंज दिली किंवा इकडं मिनिमम पॉवर 50 ठेवली मॅक्सिमम तुम्ही 100 ठेवली आणि तेवढा तो रिफ्लेक्ट होईल. रिफ्लेक्ट होईल काय होईल प्रॉपर तुमचा कट होणार नाही. या ठिकाणी जर सोबत 100 पॉवर आली तिथं चांगलं कट होणार. पुढच्या ठिकाणी जर 50 पॉवर आली तर तिथं कट करणार नाही, कमी कट होईल. आपण काय त्याला रेंज थोडीशी कमी ठेवायची 80-90 अशी ठेवायची. म्हणजे काय होतं जास्त कसं डिफेक्ट होणार नाही. दुसरं काय तुमचं प्रेशर. आता प्रेशर म्हणजे काय माहिती आहे का एका क्युबिक एममध्ये तो किती वेव्हलेंथ सोडतो आहे म्हणजे किती त्यांनी पार्टिकल्स कट करतो तिथे झालं प्रेशर. दुसरं म्हणजे स्पीड आणि यांचं एक प्रोपोर्शन आहे. प्रेशर जास्त जर असेल ना तर आपण स्पीड थोडंसं कमी ठेवावं लागतो. आणि प्रेशर जास्त म्हणजे त्याला काय होतं तो थोडंसं जास्त कट करतो आणि स्पीड जर त्याला जर आपण स्पीड आणि प्रेशर दोन्ही जास्त दिली ना तो प्रॉपर कट करणार नाही. त्याचा एक रेशो आहे. प्रेशर जास्त दिला स्पीड कमी पाहिजे आणि तुम्ही स्पीड जास्त दिला तर तुम्हाला प्रेशर कमी करायला लागेल. आणि हे सगळं त्याच्यावर डिपेंड आहे त्याचं थिकनेसवरती मटेरियलचं. थोडा तर कमी थिकनेस मटेरियल असेल 1 mm 2 mm 3 mm आपण काय करतो प्रेशर थोडासा मिडियम ठेवतो स्पीड थोडासा हाय करतो. आणि जेव्हा मटेरियल आहे जास्त थिकनेस जास्त 5 mm 6 mm प्लस तर आपण काय करतो प्रेशर वाढवतो आणि स्पीड हा कमी करतो. कारण त्याला तेवढं पेनिट्रेट व्हायला त्याला थोडं टाईम मिळाला पाहिजे ना. जे लेझर आहे त्याला स्पीड जास्त दिला तो काय होणार प्रॉपर पेनिट्रेट होणार नाही. प्रॉपर पेनिट्रेट झाला पाहिजे थ्रू आउट त्याच्यामुळे. आणि जेवढं तुम्हाला ब्लॅक बाय दिसतील सगळे काय होईल त्याचं कटिंग होईल. पण आपल्याला एका ठिकाणी इग्रेविंग करायचं. आपण काय करू एकदा पार्ट आपण इग्रेव्ह करू. फेवरेट कलर कोणता फेवरेट कलर कोणता आहे? फेवरेट कलर व्हाईट. व्हाईट दिसणार हां मग हे अच्छा चॉकलेट आहे आहे ठीक आहे. पर्पल पाहिजे का तोच घे. या आपण आता इंग्रेव्ह करायचं आपण इंग्रेव्हमध्ये चेंज झालं काय इथं पॉवर जास्त कमी आलेली तुमचं प्रेशर जास्त आहे स्पीड पण जास्त आहे. कारण त्याला पूर्ण थ्रोट जायचं नाही. त्याला थोडा ब्लाइंड कट करायचं. ब्लाइंड कट आणि थ्रोट कट माहीत होतं तुम्ही. ब्लाइंड कट तुला पूर्ण जायचं नाही 5 इंची थिकनेस असेल आपण फक्त 2 mm पर्यंत कट करायचं. त्याच्यामुळे त्याला स्पीड आपण जास्त दिलं तरी चालून जातो. आणि इंग्रेव्हिंग थोडं जास्त लागतं. तुमची प्रोसेस बघा कट करताना त्याला वेळ जास्त लागतो. आपण बरोबर नंतर आणि इथं मी काय इथे कंट्रोल सिस्टम बघायचे. आता ही गोष्टी इथून मी त्याला मशीन चालू केलं ना जिथे हे जेवढे कंट्रोल्स आहे ना हे सगळे कंट्रोल त्या पॅनलमध्ये मॅन्युअल पण कंट्रोल करू शकता आणि इथून पण त्या मशीनला कंट्रोल करू शकता. ते दोन्ही बघू इथं. आणि ते काय अप अँड डाऊन आहे बघा. आता आम्हाला मागची आपण प्रोसेस केली ही पहिली प्रोसेस वरती होती दुसरी खाली होती. आपण पहिले काय करायचं आपण पहिले आता इंग्रेव्हिंग करायचं. इंग्रेव्हिंग कसं होतं माहिती का याचा प्रॉब्लेम काय होतो जर आपण पहिले कट केलं हा पार्ट कट होऊन जातो. जेव्हा इंग्रेव्हिंग आपण सेकंड ऑपरेशन ठेवलं ना ते काय होतं थोडंसं ते डिफरेक्ट होतं. डिफरेक्ट झालं काय होतं प्रॉपर त्याला जो वाय शेप आहे तो येत नाही. आपण काय केलं पहिले मग इंग्रेव्हिंग घेतो आणि इंग्रेव्हिंग करताना तो पूर्ण असा फिरतो त्याच्या पूर्ण बॉडीवर त्याच्यावर पॉवर इम्पॅक्ट होतो. इम्पॅक्ट झाल्यानं काय होतं तो पार्ट हलू नये आपण काय करतो पहिले इंग्रेव्हिंग करतो नंतर मी त्याला कट करतो. हे तुम्ही कमांड आहे बघू शकता. काय ओरिजिनमध्ये काय असं माहिती आहे तुमचं जो त्याची पोझिशन आता होम पोझिशन त्याची होम पोझिशन होतं टेक्निकल बरं 0-0 वरती. रन बॉक्समध्ये काय होतं माहिती का पहिले कट करण्याआधी आपण पहिलं बघून घ्यायचं आपलं डॅमेजिंग बरोबर आहे किती मटेरियल कट करतो ते आपण बघणं गरजेचं आहे. आपण इथे समस्या कमी दिली तर तू जास्त कट करायला लागतं. मागे बऱ्याच वेळा काय होतं मुलांची सगळ्या डॅमेज दिलं असेल 100 mm दिलं असेल तो कधी काय होतं पूर्ण 200 mm होतं कधी कधी एरर आल्यामुळे. आपण कळलं पाहिजे डॅमेजची चुकायला नको म्हणून आपण पहिले काय करतो रन बॉक्सवर काय होतं
पहिले कळतो आपण त्याची अनालिसिस होतो आपण जी डायमेन्शन दिली त्या डायमेन्शननुसार ते आहे का ओके आणि बाकी डाउनलोड केल्यानंतर काय होतं ते डाउनलोड होणार बघू एक्स वाय ॲक्सिस डाटा त्याची हाईट कमी जास्त झाली एक्स ॲक्सिस हॉरिझॉन्टल वाय ॲक्सिस हा ओके मार्क कट म्हटलं की तुमचं स्टार्ट करायचं तर पहिले काय करणार आपण इथून कळलं इथून कटिंग गेलं आपण प्रोसेस सिलेक्ट केली पहिले ड्रॉईंग केली त्याच्यानंतर आपण कटिंग आणि इंजिनिअरिंग प्रोसेस सिलेक्ट केली डायमेन्शन्स आपण दिले पॅरामीटर्स वगैरे त्याच्यानंतर आपण काय केलं त्याला ओरिजिन रन बॉक्स आपण रन केलं त्याच्यानंतर काय केलं डाउनलोड केलं डाउनलोड केलं काय होणार इकडची फाईल कुठं ट्रान्सफर होणार तिथं त्या सिस्टमला ट्रान्सफर होतं बरोबर मग आपण काय करणार मग मार्कट करायचं मार्कट केलं काय होईल स्टार्ट होईल ओके त्याच्याकडे आपण आता मशीन स्टार्ट करू रेड घ्या रेड बरे वाटेल कट नाही करता का कट करूनच टाकून द्यायचा फक्त काय करायला माहिती का या लेन्समध्ये गुन्हा माझ्या ती का तुम्हाला सांगतो बरं आपण होतं तिचं काय झालं की मागच्या वेळी आता 2 महिने पण आमच्या इथं थोडी कॉम्पिटिशन होती तिचे असं बघायला गेले तिच्यासोबत नाही ती नव्हती त्यासोबत दुसरी मुली आली तिच्यासाठीच होती ती आली ती काय केलं इथं बघत होते ती कसं कटिंगने व्हिडिओ काढायला गेली तिथं आम्ही फोटो वगैरे व्हिडिओ काढायला गेली ती अशी झाली तिची एवढी मोठी केस डायरेक्ट त्यांच्या रेंजमध्ये आलं तिला माहीत नाही तर रेंज आहे तिला फक्त इथं लेझर दिसलं तिने असं केस गेले असे चढायला लागले पटकन केस असं थांबले करून टाकले कट मग आता शेवटी ते इनबॅलन्स झालं इथंच ही कटिंग करून टाकली चांगली पैसे वाचले ते ट्राय करतो पूर्ण नाही झाला त्याचा पूर्ण जो बेड आहे ना पूर्ण स्कॅन करायला इथं कसं म्हणाल ना 1400 स्क्वेअर 1300 स्क्वेअर फूट एरिया आपण ही जाईल तुम्हाला 1800 स्क्वेअर फूट एरिया सॉरी स्क्वेअर फूट 1300 स्क्वेअर mm आता हे सगळे ॲक्सेस स्कॅन केले आता ही बघा ही जुनी डायग्राम आपल्याला याची काही गरज नाही आता इथे भरपूर कंट्रोल्स येतात तुम्ही जर हे बघा त्याचे ॲक्सेस वगैरे चेंज करू शकता पण आपण कसं आहे की कधी जेव्हा आपल्याला मल्टिपल आपल्याला पर्पज आहे तेव्हा उदाहरण आपण किचन बनवत आहे आता एक किचन बनवतं आपण करू शकतो पण आपल्यासोबत 100 किचन बनवायचे 100 आपण ट्रॉफीज बनवायचे मग आपण काय करायचं एकदाच तिकडून फक्त कंट्रोल कमांड द्यायची ते ड्रॉइंग डाउनलोड होणार आता एक झाली का दुसरी तेव्हा फक्त मग काय इथून कंट्रोल करायचं तिकडे आपण कंट्रोल करायची गरज नाही दरवेळी बरोबर आता तुम्हाला दिसते केबल एक पॉवर केबल आहे दुसरी तुमची डेटा केबल आहे आता आपण एक काम करतो डाउनलोड करतो सर का आता इमेज आपण इथं काय करणार डाउनलोड म्हटलं डाउनलोड डॉक्युमेंट आता इमेज लोडिंग म्हटली की बी पावर झाला काय झालं म्हटलं डिझाईन इथं आलं बरोबर आता जर आपण जर स्टार्ट केलं ना ते कट होणार नाही कारण का आता बघ तुमचं काय झालं आहे मशीनला पॉवर सप्लाय स्टार्ट झाला आहे पण अजून लेझर जनरेटिंग चालू झालेलं नाही आहे त्यासाठी हा दुसरा रेड कलरचं बटन आहे पण त्याच्याआधी आपण काय करायचं तुम्हाला सांगितलं मी आपण पहिले ओरिजिन सेट करून घ्यायचं आता मला सांगा आता मी तो स्टार्ट केला नाही तर जर म्हटलं स्टार्ट म्हटलं ना तो इथं स्टार्ट होईल पण आधी तर काय इथं म्हटलं नाही लागतं नाही आपण इथे पोझिशन चेंज करू देऊ याला स्पीड कमी जास्त करता येतो आता स्लो जातो आहे फास्ट जाईल आता हे जसं डाटा लाईन त्याची जास्त हाय झालेली आहे आपण ती कमी करून देतो ते कसं आहे आपलं सीट खूप भरपूर महागाचं असतं 8-9 हजाराचं असतं ते आणि मुलं काय करतात कशी कुठेही कट करत जातात मग आपलं बरेचसं मटेरियल काय होतं की इथे खूप स्क्रॅप पडलेलं असंच आपलं काय असतं जेवढं कमीत कमी आपल्याला लॉस्ट स्क्रॅप करता येईल तेवढं चांगलं राहतं जास्त काय म्हणतं रिसायकल झालं पाहिजे रियूज झालं पाहिजे आता ओरिजिन ते आपण काय केलं त्याची मेन पोझिशन कोणती होती त्याची 0-0 होती पण आपण तिने स्टार्ट केलं असतं काय झालं त्यांनी चुकीचं कट केलं असतं आपण त्याला काय केलं इथं आणलं आता इथं ओरिजिन म्हटलं म्हणजे काय सांगितलं त्याला आपण तुझी आता होम पोझिशन तुझी ही आहे ओके आता बॉक्स म्हटलं झालं चुकीचं झालं की नाही
आपण काय करणार त्याला परत इकडे पुढे नेणार. आता आलं प्रॉपर. येस. आता त्याचं आता काय करू आता लेझर आता जनरेटिंग स्टार्ट होईल. थोडासा वेगळा आवाज आला. लेझर जनरेटिंग स्टार्ट झालं. आधी तुम्ही माझ्या हात जर घातला ना वाजू आहे. एका मुलाचा वाजला होता अथर्व कदम म्हणून काय आणि आता खाली हात त्याला मी एवढं नको घालू. तुम्ही माझ्या हात घातला एक कागद घालून पा. कागद घालून पा. झालं तुला अनुभव येईल बघा ना. पहिले इंग्रेविंग करायचं होतं ना. कटिंग स्टार्ट झालं. हां एकच नोजल सर. अरे याला इंग्रेव करायचं होतं. तुकडा पडणार आहे. तुकडा पडेल त्याचा. वाचायला लागलं ना ते CO2 आहे तुमचं. चिकट टप होतं. CO2 जास्त जर आलं ना आपण काय होतं डोळे जड करायला लागतात. डोकं थोडं जड पडतं. दुखायला लागतं. दुखला होतं. हा प्रॉब्लेम असा तयार होतो. पहिले आपण कटिंगचं ऑपरेशन स्टार्ट केलं. आता इंग्रेविंग करताना मग तसं प्रॉब्लेम राहिला. आपण अशा वेळी काय करायचं स्टॉप. त्याला आपण होम पोझिशन आणून घेऊ. तर हा मटेरियल आपला फिल गेला. आपण याच्यावर ओव्हरकम करू. आपण याला चेंज करू. हे बरोबर आहे. आता हे बघ. आता पहिलं आपण काय ठरवलं. आता हे कसं माहिती आहे का आपण डायरेक्ट एकदम चांगलं केलं असतं ना तुमच्या या गोष्टी लक्षात आलं नसतं. आपण पहिले आता काय केलं पहिले चुका केली. ती चूक आपण कशी ओव्हरकम करायची पहिले तुम्हाला दाखवलं. पहिले आपण कटिंग ऑपरेशन केली. इंग्रेविंग नंतर केलं तर काय प्रॉब्लेम आला. आपण पहिले काय करणार आता पहिले आपण इंग्रेविंग करणार नंतर मग कटिंग करणार. आता दुसऱ्या याच्यात काय आता हे बघा आपण याला हाच कलर दिलेला आहे. याचं काय काम आहे इंग्रेविंगचं. सपोज तुम्हाला वाटलं मला याला पण इंग्रेविंग करायचं आहे. आपण याला सिलेक्ट करणार. तुम्हाला काय करायचं बघा इथं हा कलर चूज करायचा. हा दोघांचा कलर सेम आला. या कलरचा अर्थ काय येतं इंग्रेविंग. आता हा जे वर्ड्स वरचे ते सुद्धा इंग्रेव होणार. ओके. आता मग आपण आपलं पोझिशन चुकली आपली बरोबर. मग आपण काय करायचं हे टिक मारायचं काढून टाकायचं. आता फक्त काय होणार इंग्रेविंग होणार. डाउनलोड डॉक्युमेंट. आता तुम्हाला फक्त नेम दिसत होतं. ओरिजिन बॉक्स. ओके स्टार्ट. आता इंग्रेविंगचं बघा मग कटिंग कशी झाली सलग स्टेटिंग प्रोसेस होती. आधी काय मायक्रो कटिंग प्रोसेस. आता त्याच्यामध्ये काय होतं बघा पूर्ण एरिया स्कॅन करतो. त्याच्यामुळे आपल्याला इथं जर तुम्हाला मागे सांगितलं बघा आपण कुठं स्पीड जास्त ठेवायचा कुठं स्पीड कमी ठेवायचा बरोबर. जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा काय होतं जेव्हा कमी MM चं मटेरियल असेल कटिंग करताना तेव्हा आपण स्पीड जास्त ठेवायचा प्रेशर कमी ठेवायचं. आणि जेव्हा आपण जास्त हेवी मटेरियल असेल थिकनेसचं तेव्हा आपण पॉवर जास्त द्यायची जी स्पीड कमी करायचं. आणि इंग्रेविंगला कसं आहे इंग्रेविंग तर पूर्ण कट करतो आहे का तो नाही. त्याच्यामुळे आपण इथं काय केलं आपण तसा स्पीड वाढवला प्रेशर कमी केलं. या ठिकाणी आपण जर स्पीड कमी ठेवला असता तर याला किती वेळ लागला असता 1 तास लागला असता जवळपास. आता आपलं झालं. आता मग झालं पहिले कटिंग झाली इंग्रेविंग आपली चुकली. आता इंग्रेविंग करून घेतली आपण. आता आपण काय करायचं कटिंग करून स्टार्ट करायचं. पहिले आपण होल्ड करू. आता स्टार्ट ओके. आता हे बघा आधी स्टार्ट करून दाबू नको. आता हे बघ आपण इथून पण सुद्धा तुम्हाला म्हटलं ना इथून सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. इथं मॅन्युअल झालं आणि इथून आता आपण डाउनलोड इमेज म्हटली. इमेज डाउनलोड झाली. ओके. इथं आपण मार्क कट म्हटलं. स्टार्ट. ओके. इथं पण ऑपरेट करू शकतो कॉम्प्युटर पण तुम्हाला हे दोन्ही पर्पज काय तुम्हाला सगळ्या गोष्टी चूक काय बरोबर काय आले तर बघा इथे दिसतोय आपल्याला. इथे दिसतंय का आपल्याला
आता हा लेझर कोड जनरेट झालेला आहे, त्या ट्यूबमधून जनरेट झालेलं आहे. तर आपण तिथे दिसत नाही स्ट्रेट होताना, पण इथे दिसतोय का आता करेंट जास्त खालच्या प्लेट वगैरे डॅमेज नाही होत पहिलं. ते मेटेरियल डॅमेज होतं ते, पण आता कसं ते मेटेरियलचं आहे ना, कोणतं मॅटर वापरायचं? आता खाली आपण एसएस वापरलेलं आहे. आता आपलं काम झालं, याला होम पोझिशन आणून घ्यायचं. पहिले आपण काय करणार, लेझर जनरेटिंग ऑफ, नंतर मशीन ऑफ. ते आता करेन हात नंबर गरम गरम. आता कसं आहे, तुम्हाला लेझर दिसावं म्हणून थोडंसं त्याच्या इंटेन्सिटी थोडी हाय ठेवली होती. अदरवाईज आम्ही एवढी इंटेन्सिटी ठेवत नाही, आणि त्याची हाईट पण थोडीशी डाटम लेवल थोडी हाईट होतो. त्यावेळी काय होतं, मग ते लेझर दिसत नाही, तो बरोबर कट करत जातो. तुम्हाला ते लेझर समजावं, लेझर दिसावं म्हणून आपण काय केलं, त्याची इंटेन्सिटी वाढून दिली होती. आलं लक्षात? हा आपलं मटेरियल आहे आणि आपण तेच काढायला लागला. कोणाची नका आहे का? वाघ नका कोणाची? माझे आहे ना, उघड रे. मी स्टॉप कर दे. बघ ना सर. लहानपणी आपण क्रिएट करेल ना प्लास्टिकचं बोलायचं, लावून एक शब्द होता असाकडे. बघ ना. आता काय करा, तुम्ही स्वतःसुद्धा एक किचन बनवा. वाघनाच्यापेक्षा वाघाची मावशीच नका वाघ. वाघाची मावशी म्हणजे इन द सेन्स माणसं म्हणायची कॅट. दाखव नका दाखव. पेन्सिल करायचं पूर्ण सिलेक्ट करायचं. मी ड्रॉइंग काढू शकतो एकदम भारी आता आपण परत वाघाची. मला वाटलं नको आलं परत. सर एक काय करतो माहिती का, आम्ही आम्हाला वेगवेगळ्या डिझाईनचे आम्हाला ट्रॉफीज बनवतो असं आम्ही 4-5 प्रकारची व्हरायटी असते. पण आता कसं आहे, दरवेळी असं वेगळं आता काय करतो आम्ही, दरवेळी वेगवेगळे पेज बनवण्यापेक्षा एकाच पेजवरती त्या ट्रॉफी डिझाईन करून घेतो. ते डिझाईन केले का, एक ट्रॉफी अशी दुसरी तशी जवळ वगैरे मटेरियल लॉस कमी करण्यासाठी. आणि त्यावर करतो आम्ही सोबत ते मटेरियल. आता सोबत मला उदाहरणार्थ आता मला फक्त केक किंवा नाव नको आहे, माझं खाजं नाव पाहिजे. हे काय करतो, डिलीट करून टाकतो. दुसरी ट्रॉफी बनवली, ही पहिली ट्रॉफी पहिली किचन बनवलं, कट केला. मला दुसरं किचन बनवायचं त्याचं मला काय पाहिजे, केक वॉकसुद्धा नाव पाहिजे मला. परत अंडू दुसरं किचन बनवताना मी केक वॉक नाव आलं. त्यावेळी आम्ही असंच करतो, मल्टिपल जेव्हा वेगवेगळ्या डिझाईनच्या आम्ही ट्रॉफीज बनवतो, सगळी ट्रॉफी एकाच ठिकाणी आम्ही डिझाईन करून ठेवतो. आणि ज्यावेळी आपण जी कट करायची तर ती वेळ आपण सिलेक्ट ठेवायची, बाकीची आपण डिलीट करायच्या. पहिली कट झाली का परत आपण काय करायचं, अंडू करायचं. अंडू केल्यानंतर आपलं जे दुसऱ्या ट्रॉफीज आहे ते आपल्याला ती ड्रॉईंग आपली परत ओपन होणार. आणि आपलं काय होतं, टाईम सेव्ह होतो. आणि आपली एवढं फाईल बनवायची, 4 ट्रॉफीसाठी 4 फाईली बनवायची गरज नाही, एकाच फाईलमध्ये आपण काम करू शकतो. तुम्हाला एक सगळी कन्सेप्ट कळली. आता काय करा माहिती का, एक ट्राय करतो. तुम्ही स्वतः ट्राय करा. तुम्ही ट्राय करताना तुमचे काय फोटोज असतील, व्हिडिओज असतील ते तुम्ही बनवा. बरोबर मी एक बनवतो. एक लायनचं बघून लायन कट होतो. हो ते असंच बनवलं, फक्त मटेरियल डिपेंड आहे. आता जर आम्ही बनवलं, आता आम्ही प्लास्टिकचे बनवले किंवा ॲक्रिलिकचे आपण बनवले, ते आपण इथंही लेझर कटिंगमध्ये बनवतो. मग आम्हाला वाटलं आम्हाला वूडची बनवायची, वुडन बनवायची. आमच्याकडे दुसरं मशीन आहे, वूड रॉटर होतं. तिथं आमच्याकडे हां, ते वूड रॉटर तिकडे आहे, आपण वुडनवरती बनवतो. ॲसेंबल केलं आधी जो आयकर ड्रॉईंगमध्ये दिसतं त्याची लॅमिनेशन. हां, पहिले काय केलं, हे 2D ड्रॉईंग लागली, 3D लागत नाही. आपण 2Dवर सगळ्या गोष्टी आपण त्या डिझाईन आपण काय केलं, त्याला बायफर्केट केलं. बायफर्केट करण्यासाठी ते डिझाईन आपण तेवढे कट केलं डायमेन्शननुसार. आणि जेव्हा ते पार्ट्स त्याचे तयार झाले की आपण ते असेंबल करून देऊ. हां ठीक आहे, जी 2Dच असते ट्रॉफीज वगैरे आपले. आता मागे आम्ही बनवली ते लहान मुलाला आता मला आपण
फ्रूट्स सेम गोष्ट आपण पहिले गेलो आपण नाही डायमेन्शन डिझाईन सगळे कट केले नंतर म्हणजे सगळे असेंबल इकडे 2 प्लेट कट केले म्हणजे ह्याच्यात होतं त्याला काय करायचं तुम्हाला सांगितलं काय करायचं तो कधी उभा एक म्हणजे स्ट्रिक्ट केलं स्टिक्स वापस आहे कधी कधी सादर केलं आपण काय केलं ग्लू मारतो ग्लू करायला पण काय काही प्लेट आहे त्याला आपण कट मारतो ग्लू करायला फिक्स केलं एक स्मॉल मॉडल सेम सगळे एक फक्त त्याचा कलर वेगळा थिकनेस वेगळी कलर वेगळा आपण निवडू एक आधी एक तरी कोण कनेक्ट बरेचशा गोष्टी आपल्याला दोन प्रकारचे
Ini